लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील सापे गावचे सुपुत्र तथा युवा डॅशिंग सरपंच श्री मेघनाथ रामदास शास्त्री यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवा तरुण, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत केक कापून आनंदमय वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात, नाचत गाजत आणि उत्साहाच्या जल्लोषात हा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. उपस्थितांनी मेघनाथ शास्त्री यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच विद्यमान डॅशिंग सरपंच मेघनाथ शास्त्री यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे व त्यांना यावेळी ज्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. तर चला पाहूया नवनिर्वाचित डॅशिंग सरपंच मेघनाथ शास्त्री यांच्या या आनंददायी वाढदिवस व अभिष्टचिंतन सोहळ्याची काही खास क्षणचित्रे.
आनंदाचा दिवस आहे की सापे गावामध्ये आज युवा नेतृत्व मिळालेलं आहे. मेघनाथजी शास्त्री हे युवा नेतृत्व सरपंचपदी निवड झालेलं आहे बिनविरोध. खरोखरच खूप आनंदाचा दिवस आहे. त्याच्या पाठीमागे खंबीर नेतृत्व करणारे आमचे मित्र वसंतदादा पाटील आणि ज्ञानेश्वर मागे यांचा खंबीर नेतृत्व असल्यामुळे आज बिनविरोध निवड झालेला आहे. खरोखरच आज जर बोलण्यासारखं झाले तर मेघनाथ शास्त्रीबद्दल खरोखरच युवा नेतृत्व असताना सुद्धा त्यांना सरपंच निवड झालेले, कारण त्यांचं नेतृत्व एवढं सर्व सामान्यांना मिळून मिसळून राहत आहेत. तसेच आमचे मित्र रोहिदास सुतार तसेच संतोषजी सुतार यांचंही योगदान आहे की त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि आज सापेगावमध्ये एक जल्लोषाचं वातावरण तयार झाले आहे. याचे एकमेव कारण आमचे परम मित्र मेघनाथजी शास्त्री आज सरपंचपदी निवड झाले. त्यांना एकच विनंती असेल की गावाचा विकास करावा, सर्वसामान्यांची ज्या पण अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्याच्या मागे त्यांचे खंबीर नेतृत्व असलेले कपिलजी पाटील साहेब, माजी खासदार तसेच उपनेता तसेच शिवसेना नेता आमचे प्रकाशजी पाटील साहेब असतील, त्यांच्या पाठीमागे आमदारजी शांताराम मोरे साहेब असतील, यांना सोबत घेऊन कार्य करावे आणि गावाचा विकास करावा हीच विनंती. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे, त्याच्याबद्दल मी बोलत आहे. त्यांच्या वाढदिवसाबद्दल त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना निरोगी आरोग्य लाभो, त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि हीच मी आलेला या मित्र परिवार आणि नातेवाईकांना खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी भरपूर वेळ दिलेला आहे. आमचे पहिले मित्र मेघनाथजी शास्त्री यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी त्यांना सरपंचपदी निवड झालेली. खरोखर आज भाग्याचा दिवस आहे की आमचे मित्र आज सरपंच निवड झाले. त्यांनी गावाचा विकास करावा हीच विनंती.
इंडिया टीव्ही न्यूज.